खुणवत असतो. अशाच काहीशा जाणीवेतून लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन याला आई आणि मूल या नात्यावर चित्रपट करावासा वाटला. तर ह्या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांना. हॅलो क्षितिज, सर्वात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे तू नाटक तर ह्याच्या आधी दिग्दर्शित केलेलंच आहेस, पण चित्रपट हा तुझा पहिला आहे. और डेब्यू डिरेक्टर, सो कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. थँक्यू. पण तुझ्या पहिल्या चित्रपटासाठी तुला हा आई आणि मूल हा विषय घेण्याचं कारण काय, का असं वाटलं? सगळ्यात आधी थँक्यू सो मच. तुम्ही सगळे इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलात. काजल मॅम आणि तनुजाजी तुमचे खूप खूप आभार, कारण हा सिनेमा एका अत्यंत कणखर, स्वाभिमानी आणि स्वतंत्र अशा आईबद्दल आहे आणि तुम्ही दोघी ते रिप्रेझेंट करतात. सो थँक्यू सो मच. तुम्ही या सिनेमाचं ट्रेलर लॉन्चला आलात. एक गंमतशीर गोष्ट अशी आहे की गेल्याच वर्षी मी अजय सरांचा सिंघम अगेन हा मी लिहिला होता. आय वॉज अ रायटर ऑफ दॅट फिल्म आणि आज तुमच्या हातनं हे ट्रेलर लॉन्च होतं. सो इट्स अ बिग मोमेंट फॉर मी. आणि कमिंग बॅक टू द सब्जेक्ट, कायम आपल्या जगामध्ये सगळ्या गोष्टींचं प्रेरणास्थान हे आई असतं. आपण प्रत्येक गोष्ट करताना पहिली जी गोष्ट घेतो ते आईचा आशीर्वाद घेतो. तर मला कायम असं वाटायचं की पहिली जी गोष्ट आहे आपण दिग्दर्शक म्हणून सांगणारी, ती जगातल्या सगळ्यात जुन्या नात्याबद्दल असली पाहिजे. आणि जे आई आणि मुलाचं नातं आहे, पण ते जगातल्या सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीबद्दल पण असली पाहिजे, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. सो AI विरुद्ध AI असा सामना या सिनेमात बघायला मिळणार आहे आणि त्याचं उत्तर काय निघतं हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तू आता म्हणालास तसंच की तुला दरवेळेला तुझ्या कृतीतनं काहीतरी नवीन द्यायचं असतं. तर ह्या चित्रपटामध्ये सुद्धा काही अनेक नवीन गोष्टी आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांग. या चित्रपटामध्ये माझे सगळे अत्यंत लाडके आवडते कलाकार आहेत. रेणुकाताई आहे, ऋता आहे, अभिनय आहे, निर्मिती सावंत एका खास भूमिकेत आहेत. पण पहिल्यांदा मराठीमध्ये यात असं एक पात्र आहे जे सजीव नाहीये, तरीही सजीव आहे. तर ते काय आहे ते तुम्हाला ट्रेलरमध्ये पाहायला मिळेल. आणि अमेय पांगारकर यांची संपूर्ण AI ची टीम ही गेले 1.5 ते 2 वर्ष ते पात्र उभं करण्यात मेहनत घेते आणि आय एम शुअर जेव्हा ते येईल तेव्हा लोकांना ते नक्की बघायला आवडेल. आणि आज आपण ट्रेलर लॉन्च करणार आहोत, तर दिस इज आवर इन्व्हिटेशन टू दी ऑडियन्स की हा ट्रेलर बघून लोक चित्रपट बघायला येतात. तर त्याच्याबद्दल काहीतरी सांग. म्हणजे हा ट्रेलरमध्ये वी डोंट वांट टू रील एव्हरीथिंग, बट मला एवढंच वाटतं की आम्ही नेहमी प्रत्येक प्रमोशनला असं लोकांना विचारलं होतं की तुम्ही तुमच्या आईसोबत पाहिलेला शेवटचा पिक्चर कुठला आहे, आणि त्यातल्या खूप लोकांनी त्यांना बोलता आलं नाही. मग 10 वर्ष 20 वर्ष अशी खूप वर्ष निघून गेली. तर मला असं वाटतं उत्तर ही एक अशी फिल्म आहे जी तुम्ही आईसोबतही बघू शकता आणि आईसाठीही बघू शकता. थँक्यू. सो मच. कोणतीही कलाकृती बनवण्यासाठी गरज असते ती भक्कम आर्थिक पाठिंब्याची, आणि या चित्रपटाला एक अतिशय भक्कम सक्षम निर्मात्यांची टीम लाभलेली आहे. मी त्यांना आता रंगमंचावर आमंत्रित करते. चित्रपटाचे निर्माते आणि झी स्टुडिओजचे बिझनेस हेड उमेश कुमार बन्सल, त्यांच्याच बरोबर झी स्टुडिओज मराठीचे बिझनेस हेड भवेश जानवलेकर, जॅकपॉट एंटरटेनमेंट कडून निर्मात्या संपदा वाघ आणि मयूर हरदास यांना तुम्ही रंगमंचावर आमंत्रित करते. उमेश सर, जी स्टूडियोज तो हर बार बेहतरीन फिल्म्स देता ही है हमको, और इस बार उत्तर ये फिल्म आने वाली है, तो प्लीज उसके बारे में आप बताइए. इस साल यदि देखेंगे तो मराठी में हम लोगों ने पहले आता थांबच नाही लेके आए थे ऑडियंस के लिए. उसके बाद दशावतार आई और अब उत्तर आ रही है. हमारे लिए मराठी डिवीज़न के लिए भवेश के आने के बाद बहुत अच्छा रहा ये साल. एंड आई एम होपफुल उत्तर के साथ ये और ऊपर जाएगा. सो ऑल द बेस्ट एंड थैंक यू वेरी मच फॉर मेकिंग अस अ पार्ट ऑफ दिस. आई वॉच द मूवी and it is very heartwarming, very emotional, and दिखता है कि सिंसियरिटी और ऑनेस्टी से बनाया गया कंटेंट है. एंड आई एम होपफुल कि ऑडियंसेस को अच्छा लगेगा और हम उनकी जो उम्मीदें हैं उन पे खरे उतर पाएंगे.
थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. भवेश सर, आता थांबायचं नाही हे जवळजवळ झीचं ब्रीदवाक्यच झालेलं आहे आणि बॅक टू बॅक फिल्म्स येत आहेत. प्रत्येक वेळेला वेगळा विषय, वेगळी मांडणी, वेगळा दिग्दर्शक आणि एक गोष्ट मात्र कॉमन आहे की इट्स अ हिट फिल्म, इट्स अ गुड फिल्म. तर ह्याचं रहस्य काय आणि मग उत्तर, हा चित्रपट जो सिलेक्ट झालेला आहे तुम्ही केलाय त्याच्याबद्दल पण सांगा. दादा नहीं बताना. No, first and foremost, thank you everyone, and thank you Tanuja ji, the legend whom we have grown up watching. Legend in the making, Kajol ji. Thank you so much for coming here and blessing us with your wishes. नाही, आता थांबायचं नाही. शिवराज व्हायचं, फर्स्ट टाइम डायरेक्टर. दशावतार, सुबोध कानोलकर फर्स्ट टाइम डायरेक्टर आणि क्षितिज. आणि म्हणजे क्षितिज मला ही जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्या 2-3 महिन्यातच भेटायला आलेला आणि मला विचार करायचा आहे आणि झी स्टुडिओ बरोबर करायचं आहे. म्हणून तुला काय करायचं, त्यांनी 4-5 वेळी ऐकवल्या आणि आम्ही उठलो अर्ध्या तासात. मला वाटतं मी असं की आपण करूया मग. आणि त्याला त्या आय सपोज देर इज अ प्रॉपर प्रोसेस ऑफ ग्रीन लाईटिंग प्रोजेक्ट आणि तसं काही झालं नाही. आम्ही पहिल्याच मिटिंगमध्ये ते केलं आणि मला असं वाटतं चित्रपटाच्या बाबतीत आणि फर्स्ट टाइम डायरेक्टरच्या बाबतीत ना आपण भरोसा म्हणजे विश्वास ठेवतो. एक प्रोड्युसर म्हणून एक इंट्युशन आणि बरंच अनसेट यू राईड ऑन दॅट अ लॉट आणि खूप बरं वाटतं जेव्हा तो विश्वास सार्थकी ठरवला जातो. आणि म्हणजे मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा इंटरव्हलला त्याला घट्ट मिठी मारलेली आणि मी स्वतः पिक्चर आईबरोबर मला वाटतं खूप वर्षांनी बघणार आहे. या चित्रपटातली आई गावी जाते, माझी आई गावाहून मुंबईला येणार आहे. तर सो दिस इज गोइंग टू बी अन ओडे टू ऑल द मदर्स. सो इट्स अ व्हेरी इमोशनल थिंग अँड आय एम हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट. And we are also very thankful to Zee Studios for constantly backing Marathi cinema. मयूर, प्रोड्युसर म्हणून ऑफकोर्स आता आम्ही एडिटर म्हणून तो ओळखतोच, पण प्रोड्युसर म्हणून हे पहिल्यांदा होतं आहे, करतो आहे. तर कशाला, काय झालं, कशामुळे इथे यावंसं वाटलं, का करावंसं वाटलं? आता सरांनी सांगितलं ना की एक अर्ध्या तासात सगळं ते फायनल झालं. तसंच एक 3 वर्षापूर्वी जेव्हा क्षितिज भेटला होता, त्यांनी वाचली होती स्क्रिप्ट. तेव्हाही तसंच झालं की स्क्रिप्ट वाचल्या की क्षितिज आपल्याला हे करायचं आहे, कधी करू काय करू माहीत नाही पण आपल्याला हे करायचं आहे, तेव्हाच ठरलं होतं. आणि खरं तर हा विषय आईबद्दलचा उचला पाहिजे. म्हणजे जे मला फील झालं ते सगळ्यांना फील झालं पाहिजे असं मला खूप वाटलं. आणि खरं तर तिथनंच इनिशिएट झालं आणि म्हटलं आपण एकत्र सगळे फिल्म करूयात. आणि खरं तर संपदा एक मोठं बॅकिंग होतं माझ्यासाठी. त्यांनी पण मला पुश केलं की चल आपल्याला हे करायला पाहिजे. आणि तिलाही तो विषय तेवढाच भावला, आम्हा दोघांनाही म्हणून ते करावं असं वाटलं आणि सुरू झालं. ग्रेट. संपदा, यू वॉन्ट टू से समथिंग. एका आई मुलाच्या नात्याबद्दल सिनेमा आहे आणि यू आर अ मदर, यू आर अ फिमेल रेप्रेझेंटेटिव्ह, सो प्लीज टेल अस. आय थिंक सगळ्यांनी सांगितलं सेम. कारण या ती गोष्ट क्षितिजने जी लिहिली आहे ती खूपच सुंदर आहे आणि ती पोचली पाहिजे बस आजच्या जनरेशनला. ग्रेट, थँक्यू व्हेरी मच. मी सगळ्यांना आसनस्थ होण्याची विनंती करते आणि विल मूव्ह टुवर्ड्स द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट विच इज ऑफकोर्स द ट्रेलर लॉन्च. मी मंचावर आमंत्रित करते आजच्या आपल्या विशेष अतिथी त्याचबरोबर मी उमेश कुमार बन्सल सर आणि भावेश सर तुम्हाला पण रंगमंचावर येण्याची विनंती करते. रेणुकाताई, आय रिक्वेस्ट यू टू ऑल्सो जॉइन अस ऑन स्टेज. सर, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही बुके देऊन त्या दोघींचंही स्वागत करावं. उमेश सर आणि भवेश सर दोघांनीही प्लीज. रेणुकाताई पण
थँक्यू. क्षितिज, आय थिंक तू पण स्टेजवर यावंस आणि यू शुड बी हिअर विथ अस. तनुजाजी, सर्वात प्रथम तुम्हाला प्रश्न की हा ट्रेलर बघून तुम्हाला काय वाटलं, कसा वाटला? हा ट्रेलर बघून मला असं वाटलं का हे जे हे हे ह्या फिल्मचं जो नाव आहे ते फार महत्त्वाचं आहे. कारण की आपण जिथे जातो तिथे उत्तरच मागतो ना. ते आईचं असो, वडिलांचं असो, पोरांचं असो. इट्स व्हेरी टचिंग नेम. And I will definitely go and see it. Thank you. अजून एक प्रश्न. You have, you've been a working woman and you've also raised two girls at the same time. So how was your relationship with your daughters? Oh, I fought all the time. झगड़ा चलता था हम दोनों बच्चों का साथ 100%. क्योंकि कधी मम्मीचा ऐकायचे नाहीत. का नाही ऐकलं त्याच्यावरनं भांडण व्हायचं. I was an angel. I don't remember one time when I've not listened to you. That's what everybody tells me anyways. And I have no answer for that. I really don't know. It depends on whether you guys are going to believe the mother or you're going to believe the child. Depends on you. So I'm Listen taking... to your mother. You do, na? See? I also listen to my mother. I'm taking this opportunity to ask you, ki, with your daughter, how is it? With your children, how is it? Thank God my daughter is not here to answer this question and argue with me about it. But we all, it's absolutely true, and I think that हर किसी माँ बाप और बच्चों के साथ ये झगड़ा ज़रूरी भी है. क्योंकि अगर हमारा झगड़ा हो तो ही हमें ये लगता है कि हाँ हमने एक we have raised a mind that argues with us, that has a point of view that's their own. So we have done well in teaching our children to think for themselves. So when they argue with you, I would like to look at it as a compliment. Absolutely agreed. 100%. When I've done my job well. Mom, I never argued with you, Mama. You did all the time. That's why I'm telling you that it's very... Never. Can we have another argument? No. आणि हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला या चित्रपटाबद्दल? मला खूप खूप आवडला आणि तेच मी मम्मी पण सांगत होती मला इथेच बसून मला ही पिक्चर बघायची आहे. सो आय वॉज जस्ट थिंकिंग अबाउट दॅट. आय वॉज थिंकिंग ऑफ द ॲक्च्युअल whole thing about how to take her into the theater and make her watch the film. So yeah, I was thinking about all that. But mala, I love the idea that there is it's a very it's about, like he said, एक जुन्या रिलेशनशिपच्या बद्दल आहे, पण it has got AI in it, and it talks about technology also, and it talks about a very very interesting topic actually, which in today's day and age we are all thinking about, which is how technology is going to affect us, and whether it will affect, how it will affect humanity and relationships. So I think that's a really really important topic, and I'm really really happy that we're here to inaugurate a film like this. थँक्यू सो मच. थँक्यू. मयूर आणि संपदाताई, तुम्हालाही मी रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज रंगमंचावर या. And I'd just like to say one last thing. I don't think anybody can play a character like a typical mother better than Renuka. Absolutely. There's no one better than her. I cannot imagine a character who is like, I can't imagine anybody in her place. Really. Absolutely true. In fact, रेणुकाताई, तू वेचून वेचून भूमिका करतेस मला माहिती आहे अगदी सुरुवातीपासून. त्यामुळे हा चित्रपट तू निवडलास आणि ह्याच्यातली तुझी भूमिका, त्याच्याबद्दल प्लीज सांग. ह्या चित्रपटाने मला निवडलं, म्हणजे क्षितिजने मला निवडलं, आणि त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद त्याचे. आणि कसं आहे की हे चित्रपट जेव्हा त्यांनी मला ऐकवलं तेव्हा खूप कोविडच्या आधीचा काळ होता, आणि तेव्हापासून त्याची हा चित्रपट तेव्हापासून तयार आहे. तेव्हा माझं मूल वेगळं होतं, पण म्हणतात ना मुलं बदलतात, आई तशीच असते. त्यामुळे मी राहिले, मूल बदललं, आता माझा मुलगा अभिनय
पण मला खूप आनंद आहे की मी एकतर ह्या चित्रपटात क्षितिजचं पदार्पण आहे दिग्दर्शक म्हणून, आणि तो इतका संवेदनशील लेखक आहे आणि दिग्दर्शक पण फार चांगला आहे. ते आता लोकांना 12 तारखेला कळेल, पण आम्हाला आधीच कळलं आहे त्याच्याबरोबर काम करून. त्यामुळे खूप सुंदर अनुभव होता. आणि खरंच आजची गोष्ट एका अशा नात्याची जी आदिकाळापासून आहे आणि तरीही ती खूप आजची गोष्ट आहे. आजचे मुलं तुटक वागतात अनेकदा, आणि त्यांचं आणि त्यांच्या आईबरोबर फार असा सुसंवाद होत नाही अनेकदा. तर त्याबद्दलचे जे काही प्रश्न आहेत, खूप त्याबद्दलचं उत्तरही सापडेल. मला वाटतं मुलांना खूप उत्तरं सापडतील आणि त्यांना लक्षात येईल का आईला माहीत असतं. मी चित्रपटाची कास्ट त्यांनाही रंगमंचावर येण्याची विनंती करते. अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे, निर्मिती सावंत, ऋषी हियर. मजेदार म्हणजे माझ्या ह्या चित्रपटात अभिनय माझा मुलगा आहे आणि ऋता मला आई म्हणते. आणि या फिल्ममध्ये तुला क्षितिजने डिरेक्ट केलंय, पण तू सुद्धा काजोलजींना डिरेक्ट केलंयस, तर त्याच्याबद्दल काहीतरी तू सांगा. त्याच्याबद्दल काजोलनी सांगायला पाहिजे. आम्ही हसण्यामध्ये हा चित्रपट केला असं मी म्हणेन. फुल्ली आमच्या फिल्ममध्ये हाऊ मेनी विमेन डिड वी हॅव इन इट? We had a lot of women in it, so it was all about women, from Tanvi Azmi to me. Can you imagine Tanvi Azmi, me and her on the set together? I mean, Konala, nobody had any place to talk only after that. So we have cracked so many jokes, we have done everything possible that we have spoken about feminism and spoken about about everything, the whole gamut. आणि आमच्या फिल्मचा जो टॉपिक होता, that was also about a mother-daughter relationship, mother-daughter, 3 generations of women really. So it was really very very, like they say na, the guys also in the room were a little like, अभी मुंह बंद ही रखना, ये इस जगह पे मुंह खोलने की जरूरत ही नहीं है. Thank you very much for coming here and gracing this occasion. This is a good moment for all of us to click photos with the team. So I'll step down and take the mics also. आणि आपण अख्ख्या टीम बरोबर एक छान फोटोज घेऊया. All the media people who want to click photos. सगळं इकडनं स्टार्ट करा प्लीज. 12 डिसेंबरला उत्तर हा चित्रपट रिलीज होणार आहे. झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट निर्मित, क्षितिज पटवर्धन लिखित, दिग्दर्शित उत्तर. या काजल मॅम इकडनं स्टार्ट प्लीज. Thank you. ऑन पॉप्युलर डिमांड, अभिनय तुझ्याशी आणि ऋताशी पण आम्हाला गप्पा मारायच्या आहेत. तर तुमच्या दोघांशी पण आम्ही एक थोडंसं बोलू इच्छितो की या चित्रपटाचा एक्सपिरियन्स कसा होता. एक्सपिरियन्स अर्थात कमाल होता, कारण आय थिंक कुठेतरी एक अभिनेता म्हणून मला ग्रोथ खूप छान मिळाली या सिनेमामुळे. आणि क्षितिज सरांसोबत आधी नाटक केलं होतं, आता सिनेमा, सो तशी एक कॅरेक्टर ग्रोथ पण होती, कारण त्याच्यात मी 10 वर्षाचा होतो, यात मी 21 वर्षाचा आहे. सो ती तशी ग्रोथ पण मला मिळाली. आणि मला रेणुकाताई आणि ऋता दोघांसोबत काम करायचं होतं. आणि कॅरेक्टर जेनझी होतं, खूप रिअलिस्टिक ग्राउंडेड पोर्ट्रेयल ऑफ अ जेनझी आहे फिल्ममध्ये. त्यामुळे अशा प्रकारे कधी कुठल्या त्या वयोगटातल्या त्या जनरेशनच्या मुलगा किंवा मुलीला दाखवलेलं नाही आहे, तसं आम्हा दोघांना दाखवलं या सिनेमामध्ये. जसं वेकअप सेट, दिल चाहता है, यांनी एक जनरेशन डिफाईन केली होती,
तसंच उत्तर सुद्धा एक जनरेशन डिफाईन करेल याची खात्री आहे मला. फॅन्टॅस्टिक. आणि ऋता, तू फार गोड दिसतेस, अप्रतिम काम करतेस आणि तुझ्या चित्रपटांची निवड पण फार सुंदर असते. तर उत्तर हा सिनेमा कसा होता तुझ्यासाठी? खूपच स्पेशल. एक तर मी क्षितिज सरांची मेजर फॅन आहे, म्हणजे मला त्यांचं लिखाण आवडतं. 2 स्पेशल मी खूप फॅन आहे. आणि मला असं झालं की ते प्रत्येक वेळी कुठलंही काम बघून ही लेट्स अस नो की हे कसं झालं आहे, काय झालं आहे. तर ते मला असं वाटतं की समोरच्याला कामाची पावती देणं ते खरंच खूप, म्हणजे हे खूप मोठं मन लागतं हे करायला. तर आय हॅव बीन अँड ही हॅज ऑलवेज सपोर्टेड मी सगळीकडे. आणि जेव्हा त्यांची फर्स्ट फिल्म आहे आणि ते असं म्हणाले की असं असं करतो आहे, तर तुला आवडेल का शिप्रा करायला, तर डेफिनेटली. आणि ऑल्सो विषय, म्हणजे मला असं होतं की रोज आईला खूपच ग्रँटेड धरलं जातं. तर ह्या निमित्ताने अशी एक फिल्म केली आहे ज्याने तिला एक्झॅक्टली कळेल की आम्हाला तिच्याबद्दल काय वाटतं. कारण बऱ्याचदा मला असं होतं की ती एकमेव व्यक्ती असते जिला आपण कधीच सांगत नाही की आपल्याला काय वाटतंय, आपण जस्ट गृहीत धरतो की ती आहे. बट हे सगळ्या आयांसाठी, ही पूर्ण फिल्म सगळ्या आयांसाठी आहे. आणि आय एम व्हेरी शुअर की याच्यानंतर आई मुलामधलं किंवा आई मुलीमधलं अंतर थोडं कमी होईल. थँक्यू व्हेरी मच. 12 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. आजचा कार्यक्रम इथेच संपतोय, पण एव्हरीबडी इज अवेलेबल फॉर 1-on-1 बाईट्स. सो वी शॅल मूव्ह आहे. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी आल्याबद्दल थँक्यू.